नमस्कार. आजच्या या खास चर्चेत तुमचं सर्वांचं स्वागत. आम्हाला सर्वांना माहिती आहे की गोव्यात सध्या एका विषयावर मोठा वादही निर्माण झाला आहे, मोठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सरकारी प्राथमिक शाळा ज्या आहेत, ज्या एक शिक्षकी शाळा आहेत जिथं विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी आहे, अशा शाळा जवळच्या शाळेमध्ये विलीन करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केलेली आहे. अजूनपर्यंत त्या संदर्भात जरी लेखी काही आदेश आला नसला तरी शिक्षण खात्यानं त्याबाबत जी आहे ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. या अशा प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणावरून ग्रामीण भागात अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे. अनेक शाळेच्या पालकांनी त्याला विरोध केलेला आहे. सरकारनं पालकांना आधी विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घेणं अपेक्षित होतं, अशी अनेक पालकांनी जी आहे ती मागणी केलेली आहे आणि एकंदर या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत गोव्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित असं एक व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रात ज्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि एक तज्ज्ञ म्हणून ते वेळोवेळी आपलं मार्गदर्शन देतात, आपलं योगदान देतात, असे नारायण देसाई सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, सर्वात आधी गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. आत्ता मी जसं सांगितलं की विलिनीकरणासंदर्भात सध्या गोव्यात मोठी चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागात सरकार जो काही हा निर्णय घेऊ इच्छितो त्याला विरोध सुरू आहे. आपण कसं बघता ह्या सरकारनं जे पाऊल उचललेलं आहे त्याकडे? हा योग्य निर्णय आहे की याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रक्रिया होणं गरजेचं आहे? आपलं काय मत? एक भाग असा आहे की हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षणाचा विषय राजकारणाच्या दृष्टीनं बघितला की त्यातनं दोन्ही साध्य होत नाहीत आणि शिक्षणाचं होणारं नुकसान हे दीर्घकालीन असतं, ते पुन्हा झालेलं नुकसान भरून काढणं शक्य नसतं. आज आपली जी स्थिती आहे ह्याच्यामध्ये शाळांचं विलिनीकरण याची कारणं काय, ही प्रक्रिया कधी सुरू झाली, असं जर बघितलं तर हा आजचा प्रश्न नाही आहे. म्हणजे शाळांमधली विद्यार्थी संख्या, पटसंख्या कमी झाली. याला वर्ष किती झाली? पालक सांगू शकतील? गाव सांगू शकेल? नाही सांगू शकणार, कारण कोणी अभ्यासच केलेला नाही आहे. म्हणजे मुळात प्रश्न असा, लोकांना हो की नाही एवढंच सांगा, बरोबर की चूक एवढंच सांगा, अशी जी उत्तरं हवी आहेत अशी उत्तरं शिक्षणात मिळत नाहीत. प्रश्न असा आहे की निर्णय कोणी घेतला? याच्या आधीही निर्णय घेतला होता, तेव्हाही विरोध झाला होता. मग त्यानंतर निर्णयकर्ते काय शिकले? काहीच शिकले नाहीत. म्हणजे किती पालकांना माहिती आहे की त्यांच्या शाळेला आता शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे एक शाळा व्यवस्थापन समिती आहे जिच्यात पालक आहेत. आता मुळातच जिथे 5 विद्यार्थी असतील तिथे शेवटी ती शाळा व्यवस्थापन समिती किती लोकांची असणार, असा हा प्रश्न आहे. बरं, तुमच्याकडे गावामध्ये पंचायतीकडे ग्राम शिक्षण समिती आहे का? चालू आहे का? शिक्षण हा बालकाचा हक्क आहे. गावात ग्राम बाल हक्क समिती पाहिजे कायद्याने, आहे का? मग पालक या बाबतीत का आग्रह धरत नाहीत? कारण जर बालकाचा हक्क आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी गावातल्या लोकांनी गावासाठी ठरवायच्या असतात तर विलिनीकरणाच्या वेळी बोलून उपयोग नाही. माझं तर लोकांना सांगणं आहे की यावेळी पंचायत निवडणूक येते आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्याच्यात राजकीय पक्षांचं कुठेही संबंध येत नाही. हिम्मत असेल तर पालकांनी अशी लोकं निवडून आणावीत की जी शिक्षण आणि बालहक्क याबाबतीत जागरूक असतील, बांधील असतील आणि जी लोकांना लिहून देतील हो आम्ही हे करू. मग तुम्हाला शाळा विलिनीकरणाचा प्रश्न ढसाला लावता येईल. पण यासाठी जागरूकता पाहिजे, मुळात शिक्षण प्रेम पाहिजे. आज लोक सोयी शोधत आहेत, कारण या शाळा ओस पडायला गावात जबाबदार आहेत. गावातल्याच लोकांनी आपली मुलं 25-25 किलोमीटरवर पाठवायचं ठरवलं आहे. गाडी आली की कोणाची चूक आहे? त्यामुळे होय की नाही, बरोबर की चूक, आत्ता की नंतर, हे प्रश्न अनाठायी आहे. प्रश्न आहे आपल्याकडे जागरूकता आहे का? आणि मी याच्याही पुढे जातो की हे निर्णय कोण घेतात हे एकदा विचारा. शिक्षणातले निर्णय जेव्हा फक्त राजकारणी घेतात तेव्हा तुमच्या वाट्याला हेच येणार आहे. शिक्षणातला एकही निर्णय सध्या शिक्षणातली लोक घेत नाहीत, कारण त्यासाठी जी व्यवस्था लागते तीच तुमच्याकडे नाही आहे.
गेली कित्येक वर्ष गोव्यातलं राज्य शिक्षण सल्लागार मंडळ, स्टेट एज्युकेशन ॲडवायझरी बोर्ड याच्या बैठका झाल्यात का नाही चौकशा करा. गोव्यात SCERT आहे, जिचं काम संशोधन आणि प्रशिक्षण आहे. तिथे कोण आहेत? कोणीच नाही आहेत. 2 जिल्हा शिक्षण संस्था पाहिजे, शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. काय आहे तिथे? फक्त फलक आहे, तिथे माणसं नाही आहेत, तिथे प्रक्रिया चालत नाहीत. म्हणजे तुमच्याकडे व्यवस्था नाही. 2 जिल्हा शिक्षण कार्यालयं पाहिजेत. डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिस आहे का? नाही आहे. खरं तर उपजिल्हा शिक्षण कार्यालयं पाहिजेत, ती पण नाही आहेत. म्हणजे याच्यातलं काहीच नसताना आम्ही निर्णय घेतो. म्हणजे कोण निर्णय घेतो? अधिकारी आहेत का? प्रक्रिया ठरलेली आहे का? नियमावली आहे का? मग हे प्रश्न कोणी विचारायचे? पालकांना ह्यातलं काहीच लागत नाही. पालक म्हणतात शिक्षण सरकार करणार. अरे मुलं तुमची आहेत. म्हणून तर शिक्षण हक्क कायदा आला. त्याच्यात हे आलं की प्रत्येक शाळेला पालकांची 75% सहभाग असलेली व्यवस्थापन समिती पाहिजे. चालतात का त्या? हे 75% पालक आणि त्यातल्याही पुन्हा 50% महिला असतात. हे लोक एकत्र येतात का? बसतात का? विचार करतात का? पंचायतीला सांगतात का की आमची शाळा बंद नाही करायची? पण बंद नाही करायची तर तुमची मुलंही तिथे गेली पाहिजेत. तुम्ही मुलं कुठेतरी पाठवणार आणि शाळा चालू ठेवा म्हणणार, हे धर्मादाय खातं नाही आहे. शेवटी शिक्षणातनं तुम्हाला जर माणूस घडवायचा असेल तर सरकारने पण या आधी केलेल्या चुका आता तरी सुधारल्या पाहिजेत. अनेक चुका आहेत पण सरकारला ते करायचंच नाही आहे. गेली 10 वर्ष शिक्षण मंत्री नाही आहे. गोमंतकीय मागत नाहीत शिक्षण मंत्री. का मागत नाहीत? कारण शिक्षण हा आमचा प्राधान्यक्रम नाहीच आहे. गोव्यातल्या लोकांचा शिक्षण हा प्राधान्यक्रम नाही आहे आणि म्हणून त्यांना शिक्षण मंत्री असला काय नसला काय दोन्ही सारखं. 30 खाती घेऊन त्याच्यात एक शिक्षण चालवणारे आमचे मुख्यमंत्री, त्यांना शिक्षणासाठी वेळ कुठे मिळणार? आणि शिक्षण खातं घ्यायला जर लोक तयार नसतील तर याचा अर्थ काय होतो? की आपण किती सुसंस्कृत आहोत जे शिक्षणाला महत्त्वच देत नाही. तुम्ही म्हणाल मी विलिनीकरणाचा प्रश्न विचारलाय, हे तुम्ही काय सांगताय? हे प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्हाला विलिनीकरणाकडे जाता येणार नाही. विलिनीकरण हे नुसतं वरचं टोक आहे हिमनगाचं. त्याच्या खाली जे आहे ना ते इतकं भयानक आहे सध्या शाळांमध्ये चाललेलं आणि शिक्षण खात्यामध्ये चाललेलं. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. कारण पालक जागरूक नाही आहेत, संघटित नाही आहेत आणि त्यांना भीती वाटते. मग कसं? विलिनीकरण होईलच, पण विलिनीकरण होऊन प्रश्न सुटणार आहे का? आज मुख्यमंत्री लोकांना विचारतायत, शाळांना विचारतायत, विज्ञान आणि गणितात आपले विद्यार्थी मागे का? अरे का मागे आहेत? कारण त्यांना ते कळत नाही. साधी गोष्ट. कारण तुम्हाला लोकांच्या मातृभाषेत शिकवायचं नाही आहे. लोक रात्रंदिवस विचार करणार, जगणार, कल्पना करणार कोकणीत, आणि तुम्ही शिकवणार कुठल्या तरी भाषेत. हिंमत असेल तर शिकवा ना त्यांच्या मातृभाषेत. आहे का धाडस सरकारमध्ये हा निर्णय घ्यायचं? तुमच्या नोटेवर कोकणी चालते, लोकसभेत कोकणी चालते, विधानसभेत कोकणी सोडून बोलायचं झालं तर सगळे फॅफे होतात, पण शिक्षण मात्र कोकणीतनं होणार नाही. मग मुलांना संकल्पना कळणार कशा? तुम्ही इंग्रजी नुसते शब्द दिले म्हणून संकल्पना कळत नाही. कारण मुलांचा विचार सतत कोकणीतनं चालू असतो. त्यामुळे त्यांना संकल्पना कळायच्या तर त्यासाठी तुम्हाला शिक्षणात कोकणी आणावी लागेल. नुसता विषय म्हणून नव्हे, माध्यम म्हणून आणावी लागेल. आणि हे गोमंतकचे पहिले संपादक बाद सातोसकरांनी झा कमिशनला 1962 सांगितलं होतं. शिक्षण कोकणीतून सुरू करा, मग मराठीतून पुढे न्या. केलं का आम्ही? नाही केलं. आजही करत नाही आहोत 60 वर्षांनंतर. कसले हिरक महोत्सव मनवतोय आम्ही? जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या भाषेत शिक्षण देऊ शकत नाही तेव्हा शिक्षणाच्या गप्पा कोणी मारू नयेत. सर, जसं तुम्ही म्हणालात की विलिनीकरण हे फक्त हिमनगाचं एक टोक आहे. खाली जी सर्व यंत्रणा आहे ती अतिशय बरबटलेली आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा ती यंत्रणाच अस्तित्वात नाही, ती पोकळ आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1986च्या आपल्या धोरणामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग याची तरतूद केली. आज जाऊन बघा त्या एवढ्या मोठ्या तुमच्या 4 आणि 5 मजली इमारतीत त्यांचं काय आहे? त्यांच्याकडे म्हणजे मुळात कर्मचारीच नाही आहेत.
जिथे संशोधक हवे होते, अभ्यासक हवे होते, प्राध्यापक हवे होते, वेगळे वेगळे विभाग हवे होते, याच्यातलं काहीच नाही आहे. मग जिथे तुमच्याकडे संशोधन आणि अभ्यास नाही तिथे तुम्ही निर्णय कशाच्या आधारावर घेता, हा माझा प्रश्न आहे. शिक्षणात जर संशोधन आणि अभ्यासच होणार नसेल आणि काळानुरूप प्रशिक्षणच होणार नसेल तर तुम्ही 50 आणि 70 वर्षामागचंच शिक्षण देणार आणि तुम्ही पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करणार आहात. तर तुम्ही विषय काढला विज्ञान आणि भाषा आमच्या ज्या आहेत. हल्लीच जो अहवाल आला त्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्यातील विद्यार्थी हे खूप मागे आहेत. तुम्ही त्याची काही कारणंही सांगितलीत, पण फक्त आम्ही मागे आहोत असं सांगून आम्ही पुढे जाणार आहोत का, की त्यासाठी काही उपाययोजना करायला पाहिजेत, ते सरकार करण्यासाठी गंभीर आहे, सरकार त्याबाबत गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? यावर शिक्षण मंत्र्यांची मुलाखत घ्या. शिक्षण मंत्र्यांना विचारा, पुढच्या 20 वर्षांचा आम्हाला रोडमॅप द्या शिक्षणाचा. मी हा प्रयोग एकदा केला. मी शिक्षण संचालकांना आमच्या परिषदेत बोलवलं आणि त्यांना विषय दिला, पुढच्या 15 वर्षांतला गोव्यातला शिक्षणाचा पथ मार्ग काय आहे, त्यांनी काय करावं. त्या बाई दिल्लीला गेल्या होत्या सर्व शिक्षा अभियानच्या कुठल्या तरी बैठकीसाठी. तिथे जो अहवाल तयार केला होता, आम्ही काय काय केलं आहे आणि काय काय करतो याचा, तो त्यांनी आमच्यासमोर ठेवला. म्हणजे त्यांनी आम्हाला बुद्धू बोलावलं. आता ही जर शिक्षण संचालनालय चालवणाऱ्या जिला तुम्ही तज्ज्ञ समजता, अनुभवी समजता, तिची त्या व्यक्तीची स्थिती असेल तर मग राजकारण्यांबद्दल मी काय बोलावं. पण जर तुम्ही निर्णय घेत असाल तर त्याच्या मागची कारणं सांगा, त्या निर्णयामागची पार्श्वभूमी सांगा, त्याच्या मागचे घटक सांगा. हे सांगायची हिंमत आहे का कोणाची, राज्यकर्त्यांची किंवा विरोधकांची? आज जे काही चाललंय हे नुसतं लोकांना फसवणं चाललंय आणि लोक फसवून घेतात, कारण लोक शिक्षण दुय्यम मानतात, राजकारण मुख्य मानतात. म्हणून माझं लोकांना सांगणं आहे की शिक्षण हवं आहे तुमच्या मुलांना की राजकारण हवं आहे ते ठरवा. शिक्षण करायचं असेल तर शिक्षणासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला करावी लागेल आणि ती पैशाने विकत मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा वेळ द्यावा लागेल, बुद्धी द्यावी लागेल, तुम्ही संघटन करून एकत्र बसून विचार करावा लागेल. हे का चाललंय? कारणं अनेक आहेत. म्हणजे आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे, तुम्ही मला सांगा, आपल्याकडे मॉनिटरिंग कशाचं होतं, निरीक्षण कशाचं होतं? शाळा चालतात पण शाळा कशा चालतात हे कोण बघतं? पालक शिक्षक संघ पालक वर्षातनं एकदा बैठकीला बोलावले जातात. मग वर्षभर पालकांचा संपर्क नाही, संबंध नाही. मग अरे शाळा तुमची मुलं तिथे शिकणार आहेत, मग तुम्हाला नको कळायला, तुम्ही त्यांना काढता आणि शिकवणीला घालता. म्हणजे याचा अर्थ सरकार शिक्षकांचा पगार देणार, तुम्ही शिकवणीचा खर्च करणार. मग शिक्षक काय म्हणणार, नाही ती मुलं शिकवणीला जातातच, आम्ही आणि कशाला शिकवायचं. म्हणजेच शिकवणीला मुलं जातात याचा कमीपणा किंवा याची लाज शिक्षकांना वाटत नाही. जोपर्यंत व्यवस्थापन किंवा शाळा प्रमुख किंवा शिक्षक यांच्यातल्या कोणालाही याचं काहीच वाटत नाही, तोपर्यंत शिक्षणाबद्दल बोलणं व्यर्थ आहे. म्हणजे आजच्या स्थितीत आपल्याला जर काही करायचं असेल ना, तर सरकारला आधी विचारायला शिकलं पाहिजे की तुम्ही शिक्षणावर एकूण खर्च करता त्याचं आम्हाला जरा ट्रान्सपरंटली दाखवा ना, की तुम्ही शिक्षकांबद्दलची एकूण शिक्षक काय करतो याची काय नोंद आहे आपल्याकडे. म्हणजे दर्जेदार शिकवणं याच्याबद्दलचे काही निकष आहेत का? काही नाही आहेत. मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याकडे मुक्तीच्या वेळी जे काही शिक्षकाचं, तो ज्याला कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणायचा, ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, गुप्त अहवाल, त्याला काही अर्थ नाही आहे. त्या अहवालातलं एक अक्षरसुद्धा बदललेलं नाही, त्याचा जो मसुदा असतो त्यातलं. शिक्षण कुठल्या कुठे पोचलं, पण आपल्या शिक्षकाचं मूल्यमापन आजही बदललेलं नाही. म्हणजे जिथे शिक्षकाचं मूल्यमापन बदललेलं नाही तिथे तुम्ही शिक्षण बदलणार कसं? कारण शिक्षकालाच बदलायचं नाही आहे, मग शिक्षण कसं बदलणार? आणि त्याच्या पुढचा प्रश्न, गेल्या 60 वर्षामध्ये आपल्याकडे इतक्या गोष्टी विज्ञानामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे मेंदू संशोधन झालं, बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत आला, आणि शिक्षण ज्याला आपण ज्ञान म्हणतो
ती ज्ञाननिर्मिती प्रत्येकजण स्वतःची करतो. याला ज्ञानरचनावाद म्हणतात. आता या ज्या 3 गोष्टी आल्या, यातलं आपल्या शाळांमध्ये काही दिसतंय का? मुलं स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतात, न शिकवता. फक्त मदत करायची असते. 1986च्या धोरणात सांगितलं होतं, तुम्ही यापुढे शिक्षक नाही आहात, तुम्ही सुलभक आहात. सुलभक म्हणजे काय? मुलाचं शिकणं सुलभ करणारे, त्याच्या शिकण्याला मदत करणारे. पण शिक्षक आजही स्वतःला शिक्षकच म्हणतात. त्यांना सुलभक म्हणणं जमत नाही, कारण सुलभक व्हायचं तर तुम्हाला मूल शिकावं लागतं. मग मूल न शिकता मुलाला शिकवणारे शिक्षक, ह्यांना शिक्षक कशाला म्हणायचं? हां, मी विषय शिकवतो, मी वर्ग शिकवतो, मी धडा शिकवतो. मूल शिकवता का तुम्ही? कारण मुलाला शिकवायचं असेल तर तुम्हाला आधी मूल शिकलं पाहिजे. मूल काय आहे, मूल कुठून येतं, मुलाच्या अडचणी काय आहेत, मुलाचा ज्याला आपण ज्ञान याचा पट म्हणतो, बुद्धिमत्तांचा पट, इंटेलिजन्स बँड, तो काय आहे, या मुलामध्ये काय बुद्धिमत्ता आहे, म्हणजे मग त्याला कुठल्या पद्धतीने शिकवायचं, मुलाची लर्निंग स्टाईल काय आहे, मुलाची लर्निंग स्पीड काय आहे, मुलाचं लर्निंग प्रेफरन्स काय आहे, यातलं काहीही न कळता शिक्षक जर मुलाला शिकवत असतील तर ते मुलाचं, समाजाचं, राज्याचं नुकसान करतायत. आणि याला ते जबाबदार नाहीत. कारण शिक्षण खात्यात जे कोणी आहेत त्यांची अवस्था ही फक्त पोस्टमनची सुद्धा नाही, ते पोस्टमनचं सुद्धा काम नीट करत नाहीत असं माझं म्हणणं. आणि याच्यातली सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे, असं जो कोणी स्पष्ट बोलतो त्याला विरोधक मानलं जातं. हे आजच्या राजकारणाची देण आहे आपल्याला. तुम्ही वेगळं बोलता, तुम्ही तुमच्या मनातलं बोलता, म्हणजे तुम्ही माझे विरोधक आहात. मग हे ओढणं हेच जर शिक्षण असेल तर ते बंद केलेलं बरं. कोणाची तरी ओढणं, हां, कोणाची तरी हांजी करणं, ह्याला शिक्षण म्हणायचं? शिक्षण हे मेंदूचं काम आहे. माझा मेंदू स्वतंत्र आहे, माझं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे, हे माझ्या शिक्षणातनं दिसलं पाहिजे. आणि हे शिक्षकांनी केलं पाहिजे. शिक्षक वर्ग शिकवतात, शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात. शोधायला काय आहे तुमच्याकडे? तुम्ही आता मगाशी जे म्हणालात, आपल्याकडे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे झाला, म्हणजे राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण, हे राष्ट्रीय स्तरावरचं होतं. राज्यातलं उपलब्धी सर्वेक्षण करायचं होतं, केलं का झालं नाही? 2017 साली NCERTने पहिली नॅशनल अचिव्हमेंट सर्वे केली आणि तो लोकसभेत सादर झाल्यावर मला आमचे खासदार म्हणाले, सर हे काही कळतच नाही आहे, काय आहे, आम्ही एवढे मागे कसे? अरे आम्ही मागे कसे हे जर समजून घ्यायचं असेल तर आधी आम्हाला शिक्षण मंत्री द्या, आधी आम्हाला योग्य निवडलेला शिक्षण संचालक द्या, जो वर्षानुवर्ष काढली आणि उपसंचालक सगळ्यात त्यातला ज्याचे लागेबांधे कोणाकडे तरी आहेत, तोच संचालकाच्या खुर्चीत बसतो आणि मी संचालक म्हणतो. याला काही अर्थ नाही आहे. संचालक द्या. आपल्याकडे संचालक नेमला जात नाही, पूर्ण त्याच्या अर्हते पात्रते सकटचा नाही नेमला जात. म्हणून जो बसतो त्या खुर्चीत तो स्वतःला शिक्षण संचालक समजतो. हे पालकांना माहिती आहे का? नाही आहे. शिक्षण एकीकडे मला शिक्षण संचालक सांगतात की आमच्याकडे अधिकारी नाहीत. मग तुम्ही उधार उसनवार अधिकारी का देता हो? बोर्डाचा चेअरमन शिक्षण खात्यातला अधिकारी का म्हणून? SCERTचा संचालक शिक्षण खात्याचा उपसंचालक का म्हणून? तुमच्याकडे अधिकारी कमी आहेत ना, मग तिथे कोणती योग्य माणसं नेमा ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? समग्र शिक्षा, सर्व शिक्षा, SCERT, शिक्षण खातं, बोर्ड, या सगळ्याचं कडबोळं करायचं आहे. शिक्षण खातं स्वायत्त आहे, शिक्षण खातं हे खातं आहे. हां, शिक्षण मंडळ, बोर्ड स्वायत्त आहे, SCERT स्वायत्त असायला हवी, समग्र शिक्षा ही तर एक सोसायटी आहे. मग त्यांची स्वायत्तता तुम्ही तुमची ही प्यादी तिथे पाठवून ती का खाऊन टाकता? मग ते स्वतंत्रपणे काम कसं करणार? म्हणजे आम्हाला स्वायत्त संस्था नको आहेत. आणि आजची जी स्थिती आहे विलिनीकरणाची, ही आलीच नसती जर या लोकांनी शिक्षण धोरण राबवायचं ठरवलं असतं. शैक्षणिक धोरणामध्ये 5+3+3+4 हा कृतिबंध सांगितलेला आहे. तुमच्या सगळ्या प्राथमिक शाळा ज्यांना तुम्ही आधीच्या प्राथमिक म्हणता, त्या नव्या धोरणाप्रमाणे इयत्ता दुसरी जी आधीची होती तिथपर्यंत त्यांना पायाभूत शिक्षण
स्तर म्हटलं पाहिजे. म्हणजे वय 3 ते 8, ज्याच्यात तुमची KG प्री प्रायमरी काय म्हणतात ती बालवाडी अंगणवाडी ह्या सगळं आणा ना तिथे. तो स्तर व्यवस्थित करा ना, कारण तो पाया आहे. तो आजपर्यंत नव्हता शिक्षणात, तो या धोरणाने आणला आहे. पण सरकार सगळी ही नाटकं करून त्यालाच सुरुंग लावत आहे. ते करायची तयारी आहे का त्यांची? प्राथमिक शाळा विलीन करायची गरज पडणार नाही जर तुम्ही 1ली 2री पर्यंतचं ते 2025 पर्यंत पूर्ण व्हायचं होतं, ते झालं नाही. ते आता 2028ला होणार म्हणतात, 27ला म्हणाले, आता 28ला म्हणतात. म्हणजे एकूण हे पुढे ढकलणं चाललंय सगळं. अशी जर चालढकल केली तर उगीच आपण फक्त शिक्षणाबद्दल बोलायचं, त्यानं असे काहीतरी आपले फुगे सोडायचे आणि लोकांना बघत बसायला लावायचं, हा उद्योग आहे. हे नाही चालणार. शिक्षणाची थट्टा नका करू, शिक्षणाचा खेळ नका मांडू. शिक्षण करायचं आहे, हिंमत असेल चर्चा ठेवा, उघड चर्चा ठेवा, गावागावात ग्रामपंचायतीत चर्चा होऊ दे. म्हणजे असे बाहेरच्या बाहेर निर्णय घेणं किंवा त्यासंबंधी प्रक्रिया करून पालकांशी तुम्ही खेळ करू नका, असं तुमचं मत आहे? माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजे पालक काय हवेत राहत नाही, पालक गावात राहतात ना, मग त्यांनी पंचायतीला विचारावं ना, आमच्याकडे ग्रामशिक्षण समिती आहे का? ग्रामशिक्षण समितीत कोण कोण आहेत? किती बैठका झाल्या? काय ठरवलं? काय निर्णय घेतले? शेवटी गावातल्या शिक्षणाचा दर्जा, गावातल्या शिक्षणाच्या सुविधा, गावातल्या शिक्षणाचा हक्क हे सगळं गावाने ठरवलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला धोरण दिलं, तुम्ही आम्हाला आकृतिबंध दिलात, त्याची अंमलबजावणी आम्ही करू त्या आकृतिबंधाप्रमाणे, मध्ये ढवळाढवळ नाही करायची. पण हे करायला मुळात लोकांमध्ये हिंमत पाहिजे की 29 विषय आहेत पंचायतींकडे निर्णयासाठी यायचे. 29 आपल्या सरकारने दिलेत का? आपल्या विधानसभेने त्यांना दिलेत का पंचायतींना? आता पंचायत निवडणुका येत आहेत, लोकांनी विचारलं पाहिजे, हे 29 विषय आमच्याकडे का नाही आले ग्रामसभेत निर्णय घ्यायला? पंचायतीनं त्यांचे अधिकार द्या. पंचायतीनं सांगा शिक्षणाचं तुम्ही बघा, बालहक्कांचं तुम्ही बघा. किती लोकांना माहिती आहे? ग्राम बाल हक्क समितीला बाल ग्रामसभा घेता येते, बालकांची ग्रामसभा. त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय सुविधा हव्या आहेत, हे मांडायला बाल ग्रामसभा घेता येते बालहक्क कायद्याप्रमाणे. कुठे घेतात? पण अजूनपर्यंत गोव्यात तशी कधीच मला वाटतं ग्रामसभा झाली नाही बालहक्क कायद्याअंतर्गत. कशी होईल? कारण तुमचे जे निवडून येणारे लोक आहेत ते एजंट म्हणूनच निवडून येतात, राजकारण्यांचे. राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान नाही. घटनेनुसार, संविधानानुसार जर त्यांना स्थान नसेल तर त्यांच्यात हिंमत आहे का आम्ही लुडबुड करणार नाही म्हणून सांगायची? त्यांना सगळे एजंट पाहिजेत. चतुर्थीला आणि दिवाळीला पिशव्या नेऊन लोकांच्या घरी ठेवायला. आणि हे कसले आमचे प्रतिनिधी? मग हे पंच आमचे प्रतिनिधी का त्यांचे एजंट? हे विचारणारं आहे का कोणी? हे विचारत नाही आपण. कारण आपल्यालाही कुठल्या तरी कळपातच राहायचं असतं, आपल्याला आपलं डोकं वापरायचं नसतं. ते कुठेतरी एकदा डिपॉझिट केलं, गहाण ठेवलं की डोक्याला ताप नसतो. शिक्षणाचा अर्थ हा आहे का? आज तुमच्या किती नेमणुका शिक्षकांच्या या गुणवत्तेवर होतात? आता जे शिक्षक घेतले जातात यातल्या गुणवत्तेवर किती निवडणुका होतात? आता तुम्ही जेव्हा हे सगळं तुमचे राजकीय लागेबांधे आणि आर्थिक हितसंबंध आणि असं करून शिक्षक नेमणार, तो शिक्षक म्हणणार मी विकत घेतली आहे नोकरी, मी तुम्हाला उत्तरदायी नाहीच आहे. काय, मला ज्यांनी नेमलंय त्यांचा मी सेवक आहे, त्यांचा मी शिपाई आहे आणि त्यांची सगळी कामं मी करणार आहे. जे तुमच्या सगळ्या सरकारी खात्यांमध्ये चालतं तेच शिक्षणात आणल्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचं पातक सरकारने केलेलं आहे. आणि आता तर सरकार जे करतंय हे एवढंच सांगायचा प्रयत्न करतंय की मुलं तुमची असतील त्यांचं वाटोळं करायचं काम आम्ही करणार आहोत. मी स्पष्ट बोलतो, कारण इतकं चांगलं धोरण आल्यानंतर गेली 3 वर्ष हे फक्त नगारे वाजवत आहेत, आम्ही धोरण राबवतो, आम्ही धोरण राबवतो. हे काय आहे? मुलांचा विचार कोण करतं? 1 किलोमीटरमध्ये प्राथमिक शाळा मिळाली पाहिजे असं शिक्षण हक्क कायदा सांगतो 2009चा, जो यांनी 1 एप्रिल 2010ला लागू केला. आणि आज आम्हाला शिक्षण संचालक सांगतायत की नाही, हे सगळं म्हणजे आमचा गोव्याचा शिक्षण कायदा बदलल्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. अरे म्हणजे सरकार काय झोपलं होतं का?
शिक्षण कायद्यात बदल पाहिजे तो कोणी करायचा? हां, कायदा करणारे तिथे जमिनींच्या गोष्टी बोलतात, प्रॉपर्टीच्या गोष्टी बोलतात, शिक्षणाच्या नाही बोलत. विधानसभेत किती वेळ शिक्षणावर बोलणं होतं? हां, आणि बोलणं होतं ते असं नुसती बोटं दाखवून होत नाही. शिक्षणावर गंभीरपणे अभ्यास करून बोलणारा आमदार दाखवा, मी त्याच्या पाया पडतो जाऊन. 40मध्ये एकही आमदार नाही आहे, मी स्पष्टपणे सांगतो गोव्याच्या सगळ्या लोकांना. 40मध्ये एकही आमदार नाही आहे ज्याच्या शिक्षणावर अभ्यास आहे. शाळा चालवत असतील, कॉलेजेस चालवत असतील, पण शिक्षणात नक्की काय करायचं याचा अभ्यास नसलेल्या लोकांच्या हातात शिक्षण गेलेलं आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. आता यावर उपाय काय सर? कारण तुमच्यासारखे लोक, तज्ज्ञ लोक जर काही बोलले तर तुम्ही म्हणता की ते तुम्हाला वेगळ्या दृष्टीनं बघतात, तुमचे सल्ले घेत नाहीत, तुम्हाला विचारत नाहीत. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. हे धोरण आलंय ना, हे धोरण राबवायला पहिली पायरी कुठली होती? पहिली पायरी होती बालशिक्षण. आम्ही ज्याला बालशिक्षण म्हणायचो, म्हणजे 3 ते 8 या वयातलं शिक्षण असं आम्ही सांगायचो. आता ते 0 ते 8 झालं. कारण जन्मल्यापासून 3 वर्षांपर्यंत मूल घरात असतं, तर शिक्षणाच्या अंगाने त्या मुलाचा विकास कसा व्हावा हे पालकांना कळलं पाहिजे. म्हणजे पालक प्रबोधन, पालक शिक्षण झालं पाहिजे. आम्ही गेली 10 वर्ष सांगतोय कोणाला? सरकारला. जे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री झाले हे आमच्या 6 अधिवेशनांमध्ये येऊन आमच्या व्यासपीठावर बोलून गेले आहेत की तुम्ही सांगता ते आम्ही करू. आम्ही काय सांगत होतो? आम्ही 2च गोष्टी सांगत होतो. गोव्यात स्वायत्त बालशिक्षण मंडळ तयार करा. स्वायत्त, ऑटोनॉमस, म्हणजे ते शिक्षणाच्याच अंगाने विचार करेल आणि त्याच वेळेचा, त्या काळाचा, त्या वर्षांचा विचार करेल. कारण त्या काळात मेंदू वाढ प्रचंड वेगाने होते आणि म्हणून मेंदू हा शिकण्याचा अवयव असल्यामुळे जर मेंदू वाढीला पूरक असं शिक्षण आणि तशी शिक्षण पद्धती जर तुम्ही सुरू केली तरच मुलांना पुढे फायदा होणार आहे. 0 ते 3 वर्ष, 0 ते 8. 8. पण 3 ते 8 हे संस्थात्मक आहे ना, आणि ते आता धोरणाने मान्य केलं. इतकी वर्ष नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणाने 3 ते 8 हा गट पायाभूत शिक्षण म्हणून सांगितलं आणि तो शिक्षण खात्याच्या अखत्यारीत आणला. गोव्यात प्री प्रायमरी, KG, नर्सरीच्या नावाने जे काही चाललं होतं त्याची नोंदसुद्धा कोणाकडे धड नव्हती इतकी वर्ष. त्याच्यावर नियंत्रण सोडाच, त्याची साधी नोंदसुद्धा नव्हती. किती आहेत बाबा अशी बालविकास केंद्र हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. ते आता या धोरणामुळे होणार होतं. पण आम्ही काय केलं? आम्ही नाही केलं. स्वायत्त बालविकास मंडळ केलं नाही. पारसेकर मुख्यमंत्री असताना तो शिक्षणातला माणूस असल्यामुळे त्यांनी नोटिफाय केली होती एक कमिटी. 2015ची गोष्ट सांगतोय. हां, पण नाही, ती कमिटी वापरून आज स्वायत्त बालशिक्षण मंडळ करता आलं असतं. आता धोरणाने सांगितलंय म्हणून तरी, पण नाही आम्हाला करायचं. कारण पण ह्या गोष्टी सरकारला माहिती तरी आहेत असं वाटतं तुम्हाला? या सर्व तरतुदी, या सर्व जे काही गरजेचं आहे करणं, हे सरकारला त्याचा अभ्यास आहे असं तरी तुम्हाला वाटतं? नाही, मग शिक्षण खातं कशासाठी आहे? तुमचा लोकप्रतिनिधी, त्याच्याकडे 100 विषय असतील, पण शिक्षण खातं फक्त शिक्षणासाठीच आहे ना. मग शिक्षणातल्या त्या शिक्षण खात्यातल्या लोकांनी हा विचार कधी करायचा? आणि जर तसे लोक नसतील तर आज तुम्हाला सल्लागार म्हणून, सहाय्यक म्हणून जर लोक घ्यायचे असतील तर घेऊन करा ना काय ते, पण ते धोरणाप्रमाणे करा. आज जे चाललंय हे नेमकं धोरण विरोधी आहे. कारण तुम्हाला एकही संस्था किंवा एकही व्यवस्था आवश्यकतेनुसार करायची नाही आहे. म्हणजे गोव्यातली परिस्थिती अशी आहे, 12 तालुक्यांचं राज्य आहे आपलं, 12 तालुक्यांचं. हां, इथे 40 जिल्ह्यांच्या राज्यामध्ये एकाबरोबर 10,000 आणि 15,000 शाळा जिल्हा परिषदेच्या, तिथे रचनावादाचं शिक्षण दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. आपल्याकडे काय चालतं? आपल्याकडे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगच नाही आहे. बोलायचं म्हटलं तर संस्थांना बाबा द्या जबाबदारी, पण नुसती जबाबदारी देऊन थांबू नका, त्याला खर्च आहे, मग तो द्या ना. म्हणजे तुम्हालाही काही करायचं नाही आहे आणि कोणी करू गेलं तर मग तुमचा प्रश्न नाही ते सरकारने करायचं. करायचं काय? शाळा बंद करायच्या, शाळा विलीन करायच्या, त्याने प्रश्न सुटणार आहेत. विज्ञान आणि गणित का कळत नाही हे शिक्षण मंत्री जेव्हा शिक्षकांना विचारतात
किंवा शिक्षण संचालक जेव्हा शिक्षकांना विचारतात तेव्हा समजावं की त्यांना शिक्षणातलं फारसं गम्य नाही. दुर्दैवाने म्हणावं लागतं हे काही मी फार म्हणजे उत्साहाने म्हणत नाही आहे, आनंदाने म्हणत नाही आहे. पण माझा शिक्षण संचालक आणि माझा शिक्षण मंत्री जर शिक्षकांना विचारत असेल, अरे हे असं कसं होतं, असं होतं कारण तुमच्याकडे नियमन आणि नियंत्रण करणारी व्यवस्था नाही, तुमच्याकडे मूल्यमापन केलं जात नाही, तुमच्याकडे ज्या संस्था संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी पाहिजेत त्या नाही आहेत, कारण तुम्ही त्या तयारच केलेल्या नाही आहेत. तुम्ही SCERTसाठी इमारत तयार केलीत आणि कर्मचारी कोणी द्यायचे? कर्मचारी का नेमत नाही तुम्ही? हां, बुद्धिबळातल्या प्याद्यांसारखं इथला माणूस तिथे हलवला की तो सर्वज्ञ होतो का? अरे ते जर संशोधन आणि अभ्यासाचं परिषद आहे ती, तर तिथे संशोधन केलेले लोक आणा ना. कशी आणायची ते तुम्ही ठरवा, किंवा कशी तयार करायची तुम्ही ठरवा. हे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे आणि तुम्हाला नुसतं लोकांना फसवायचं आहे, आम्ही येऊ करतो आणि तेव्हा करतो म्हणून. शिक्षणाचं राजकारण केल्यामुळे ही अवस्था आलेली आहे. आणि ही अवस्था सुधारायला शेवटी कधीतरी पालकांना जर वाटलं तर संघटित व्हावं लागणार आहे. पालक आज बाजाराचे गुलाम झालेत. पैसा फेको तमाशा देखो हे आजच्या पालकाचं तंत्र आहे. आणि या स्थितीत मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला किंवा तमाशा झाला तर त्याला मुलं जबाबदार नाहीत. हे आजचे राजकारणी, पालक, संस्थाचालक हे सगळे लोक जबाबदार आहेत. सर, तुम्ही ज्या अधिकारवाणीनं बोलता, कारण तुमचा तेवढा अधिकार आहे, तुम्ही या क्षेत्रात तेवढं काम केलं, पण तुम्ही आत्तापर्यंत जे काही बोललात ते बघितलं तर गोव्यातली एकूण शिक्षण यंत्रणा, सरकार असतील, पालक असतील किंवा मधले जे काही अधिकारी आहेत, ती सगळी अतिशय डळमळीत झालेलं असं एकंदर तुमच्या बोलण्यावरून वाटतं. मला वाटतं. पण हे केवढं घातक आहे असं वाटतं तुम्हाला? गोव्यासारखं एक अतिशय 12 तालुक्यांचा आपला गोवा आहे. एका बाजूला आपण मोठमोठे आपलं सरकार असेल, मोठमोठी भाषणं करतात, पण ज्यावेळी तुमच्यासारखे माणूस असं बोलतात त्यावेळी खरोखरच खूप वाईट वाटतं. त्यावर पुढे आता सुधारणा कितपत गरजेची आणि ती शक्य आहे का? आता तुम्हाला मजा सांगतो. आपल्याकडे एक काळ होता जेव्हा संघटना होत्या. मी यादी काढायला लागलो की शालेय शिक्षणात एकूण किती प्रकारच्या संघटना आहेत. म्हणजे बघा, संस्था चालकांची संघटना आहे, स्कूल मॅनेजमेंट्स असोसिएशन, मुख्याध्यापकांची संघटना आहे, हां, शिक्षकांच्या वेगळ्या संघटना आहेत, विज्ञानवाली वेगळी, गणितवाली वेगळी, इंग्लिशवाली वेगळी, हां, शारीरिक शिक्षकांची वेगळी, संगणक शिक्षकांची वेगळी, आर्ट शिक्षकांची वेगळी. अरे यातल्या एकाही संघटनेला असं का नाही वाटत की अरे शिक्षणाबद्दल काहीतरी घडतंय, आपण आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे, आपण आपला प्रस्ताव दिला पाहिजे, असं का नाही वाटत? याचं कारण असं आहे की आमचा एक पाय शिक्षणात असतो आणि दुसरा पाय कळत नकळत राजकारणात असतो. त्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये, कोणाला वाईट वाटू नये, मला उद्या त्रास होऊ नये, हे विचार करून जेव्हा लोक शिक्षणाचं बोलतात किंवा गप्प राहतात तेव्हा ते पुढच्या पिढ्यांचं नुकसान करतात. आणि यामुळे काहीही करायचं झालं तर सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे. म्हणून माझा सरकारला प्रश्न आहे, त्यांची इच्छा आहे का? त्यांची इच्छा असेल तर हे होऊ शकतं. आपण अरे गोव्याने अख्ख्या देशाला आदर्श घालून दिला पाहिजे. गोवा ही शिक्षणाची, उत्तम शिक्षणाची प्रयोगशाळा झाली पाहिजे. कारण तुमचं 12 तालुक्यांचंच राज्य आहे, हां, 15 लाखांचं राज्य तुमचं. आणि त्यात पुन्हा तुमच्याकडे विद्यार्थी किती? 2 लाख, 3 लाख, 20% वर असू शकतात. नाही, मग तुम्ही कल्पना करा की जर तुम्हाला शिक्षणाला प्राधान्य द्यायचं असेल तर मग त्यासाठी इच्छाशक्ती जबर लागते, निर्धार लागतो. आमचा निर्धार हा निवडणूक ते निवडणूक एवढाच आहे. त्यामुळे धोरणं येतील जातील, योजना येतील जातील, आम्ही आहोत तिथेच आहोत. 1986 मध्ये 5वीचा वर्ग प्राथमिकला जोडायचा होता, 2022 झाले, आजही जोडलेला नाही. आणि या वेळेला संधी होती की
म्हणजे 8व्या वर्षापर्यंतचा जर स्तर आपण पक्का केला असता तर आपण ज्याला 3री 4थी 5वी म्हणतो, हा प्रिपरेटरी स्टेज नव्या धोरणाप्रमाणे आपोआप व्यवस्थित करता आली असती. दुसरा स्टेज, त्याच्या पुढची 3री स्टेज 6वी 7वी 8वी पक्की करता आली असती. आणि 9वी 10वी 11वी 12वी हे मला नवीन नाही. मी हे 2008 साली जेव्हा दिगंबर कामतनी गोव्यात एक मंडळ नेमलं होतं, अशीच समिती नेमून सल्ला मागितला होता, त्यावेळची माझी सूचना होती 9वी 10वी 11वी 12वी एकत्र करा. कारण त्या वयोगटाला ज्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, ज्या पद्धतीने मदत केली पाहिजे, ते करायला ही 4 वर्ष लागतील. म्हणून 9वी 10वी 11वी 12वी एकत्र करा. त्या अहवालाचं काय झालं? तो अहवाल फेकून टाकला, कचऱ्याच्या टोपलीत टाकला. म्हणजे आम्ही 5 वर्ष केलेलं काम फुकट गेलं ना. काम कशाला करायचं मग? सरकारला जर किंमतच नसेल, कारण ते त्यांनी सांगितलं होतं, अरे शिक्षण त्यांचं आणि आमचं नसतं, शिक्षण मुलांचं असतं, मुलं आमची असतात. आता तीच जर तुम्हाला तुमची वाटत नसतील, त्यांनाही जर तुम्हाला राजकारणाच्या गोठात बांधायचं असेल तर धन्य आहे. याच्यात पालकांनी काय ते समजून घ्यावं. मी याच्यावर न बोललेलं बरं, कारण मला राजकारण कळत नाही. आणि शिक्षण मी शिकतो आहे अजूनही. त्यामुळे मी जे काही बोलतोय हे घेतलेल्या अनुभवातून, जे काही वाचलेलं आणि बघितलेलं आहे त्याच्यातून बोलतोय. मी कुठलीही कल्पना सांगितलेली नाही. मी सांगितलेल्या सगळ्या संस्था आणि व्यवस्था या गोवा शासनाने तयार करायला पाहिजे होत्या, केल्या नाहीत. गेल्या 25-30 वर्षांमध्ये त्याची फळं आपण आता भोगतोय. आणि आता केल्या नाहीत तर अजून वाईट परिणाम होणार आहेत. गोवा असेल की नाही 25 वर्षानंतर, हा प्रश्न, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करायचा आहे, मी नव्हे. शिक्षण मंत्र्यांनी करायचा आहे, मी नव्हे. गोवा असेल पण तो बुद्धिजीवींचा असेल की नाही हा प्रश्न हाच प्रश्न नाही. गोवा असेल याच्याबद्दल सुद्धा. कारण शेवटी तुम्ही आज जे शिक्षणात करताना ते 15-20 वर्षानंतर तुमच्या उद्योग, व्यवसाय, व्यापार ह्याच्यात येतं. तुम्ही जेव्हा शिक्षणात काही बदलच आणायला तयार नाही, म्हणजे अभ्यासक सांगतात की आपण 60-70 वर्ष मागे आहोत शिक्षणात. मग जर आपण 60-70 वर्षांमागचं शिक्षण मुलांना देतो आहोत, म्हणजे साधी गोष्ट सांगा मला, गोव्यात मराठी तयार केलेलं पुस्तक गोव्यातल्या लोकांनी, गोव्यातल्याच मुलांसाठी, गोव्यातल्या प्राथमिक शाळेसाठी 90मध्ये तयार केलेलं पुस्तक 2022मध्ये सुद्धा वापरतात. माहिती आहे का तुम्हाला? विचारा पालकांना आणि शिक्षकांना. मला अशी शिक्षिका भेटली, तिला विचारलं हे कधीपासून शिकवतेस? ती म्हणली मी नोकरीला लागले तेव्हा शिकवत होते. आता मी म्हणली 2 वर्षांनी रिटायर होणार आहे. म्हणजे ही जर आपली परिस्थिती असेल की आपण साधं पाठ्यपुस्तक बदलू शकत नाही. कारण स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन होती, राज्य शिक्षण संस्था, रातोरात तिचा बोर्ड बदलला आणि ती SCERT केली. नुसते फलक बदलून काही बदलत नसतं. फलक बदलून लोकांना फसवता येतं काय, पण मुळात त्यासाठी जे काम करायचं ते केल्याशिवाय तुम्हाला पुढचा मार्ग दिसणार नाही. आज आम्ही फक्त असे फिरतो आहोत आणि म्हणतो आहोत आम्ही पुढे चाललोय, आम्ही पुढे चाललोय, आम्ही पुढे चाललोय. आम्ही आहोत तिथेच आहोत. आणि याच्याही पेक्षा वाईट स्थिती अशी आहे की आत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणात इतक्या जोराने आणली जाते की मुलांच्या मेंदूच्या वाढीला घातक असं हे सगळं प्रकरण आहे. याचा विचार पालकांनी नाही तर आणि कोणी करायचा? त्यामुळे पालकांनी संघटित झालं पाहिजे, पालकांनी विचारी झालं पाहिजे, पालकांनी बसून विचार करायला लागलं पाहिजे. पण पालकाला आपलं एक मूल हे सर्वस्व, त्याच्या पलीकडे बघायचंच नाही. पालक आजही कॉम्पिटिशनचा विचार करतात, स्पर्धेचा. अरे आज तुमच्या मुलाला जर काय शिकायचं असेल तर टीम वर्क शिकायचं आहे, त्याला टीममध्येच काम करायचं आहे. याच्या पुढे त्याला जीवन कौशल्य शिकायची आहेत, लाईफ स्किल्स. ती जीवन कौशल्य म्हणजे काय की मला तुमच्यासोबत जुळून घेता आलं पाहिजे, मला माझ्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे, मला समस्या समजून घेता आली पाहिजे, आणि ती सोडवता आली पाहिजे, आणि निर्णय घेता आला पाहिजे. ही जीवन कौशल्य आहेत. आता आजच्या या सगळ्या आपलं जे शिक्षण चाललं आहे याच्यात यांचा विचार होतो का? कसा होणार? तुम्ही जेव्हा अनुभव फक्त बसायचाच देणार, मुलांनी बसावं, कृती नाही,
मग मुलं बसायलाच शिकणार, मुलांचा मेंदू शिकणार बसणंच उत्तम, बैठं कामच चांगलं. अरे पण ती कामं तुमची सगळी घेतोय ना कम्प्युटर, तुम्हाला कुठली कामं मिळणार? हं, हे याचा विचार कोणी करायचा? पालक, शिक्षक, संस्थाचालक आणि शासन जर याचा विचार करणार नसेल तर फक्त आमच्यावर शिक्के मारून नाही होणार. तो काहीतरी बोलतो, हां, तो उलटंच बोलतो हे म्हणणं सोपं. अरे पण ते उलटं आहे याचा अर्थ तुम्ही जे काही करताय त्याला दुसरी बाजू आहे असाच होतो ना. मग ते बघून घ्या एकदा काय आहे ते. आम्ही चुकीचं सांगत असू तर तुम्ही मान्य का केलं तुमचं हे आम्ही करतो म्हणून? आमच्या मागण्या साध्या होत्या. एक, स्वायत्त बालशिक्षण मंडळ करा 3 ते 8 या वयोगटासाठी. आणि दुसरं, 3 वर्षांवर मूल जेव्हा कुठल्याही बालविकास केंद्रात जाणार असेल त्याच्या आधी दोन्ही पालकांना, आई आणि वडील यांना प्रशिक्षण सक्तीचं करा. कसलं प्रशिक्षण? मूल शिकतं कसं याचं प्रशिक्षण त्यांना पाहिजे. कारण त्यांना माहीत नाही की मेंदूमध्ये, म्हणजे मेंदू संशोधन कुठे पोचलं आहे. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे आणि काय केलं तर मेंदूला उपयोग होतो, काय केलं तर मेंदूला धोका तयार होतो हेच त्यांना माहिती नाही आहे. आणि त्यामुळे मग त्या मुलाचं शिकणं होणार कसं? म्हणून ते सांगतात पहिल्या दिवशी त्याला लिहायला शिकवा, त्याला वाचायला शिकवा. आता त्याचं हे काहीच तयार झालेलं नसतं. त्यामुळे मेंदू एकच शिकतो, लिहिणं हे वाईट आहे, लिहिणं हे वेदनादायी आहे. कारण त्याला वेदना होतात तशी पेन्सिल पकडताना. हां, आता हे जर तुम्ही समजूनच घेणार नसाल मग तुम्ही ठरवायचं तुमचे सल्लागार कोण, हां, आणि तुमचे करते धरते कोणते. हे जर निर्णय असतील तुमचे तर तुम्ही मुलांचं आयुष्य वापरू नये, पण तुम्ही मुलांचं आयुष्य बर्बाद करताय हाच शब्द वापरावा लागेल. सर, शेवटचा एक प्रश्न विचारतो. शिक्षण खात्यासाठी जे बजेट करतात ते नेमकं जातो कुठे? पैसा जातो कुठे? अर्थकारण, बाजारीकरण जे काय आपण म्हणू ते योग्य वापरात येतंय की ते देखील आपापचा माल गपापा असंच होतंय? एक तर मी म्हणजे एकूणच आर्थिक बाजूचा अभ्यास फारसा केलेला नाही, पण शेवटी जर शिक्षणात गुंतवणूक केली असेल तर त्याचा परतावा मिळाला पाहिजे अशी संशोधनं आहेत. आणि याच्यातलं एक नोबेल पारितोषिक मिळालेल्या अर्थशास्त्रज्ञानं केलेलं संशोधन असं आहे की तुम्ही योग्य बालशिक्षणावर जी गुंतवणूक कराल तिचा परतावा म्हणजे रिटर्न्स 17 पट मिळतात. हां, किंवा 17% धरा. आज 17% तुमच्या ठेवीवर व्याज कोण देतं? आहे का 17% देणारं कोणी? जे फसवणूक करणारे आहेत ते सोडून, हां, जे तुमचं बुडवतात सगळं घेतात आणि ते सोडून 17% परतावा कुठे मिळेल? म्हणजे अगदी बाजाराच्याच दृष्टीने हिशेब केला तरी आज बालशिक्षणात गुंतवणूक केली पाहिजे. पायाभूत शिक्षणात ती करायची आमची तयारी नाही आहे. हां, तुम्ही 1.5 कोटीची गोष्ट सांगता, 1.5 कोटी खर्च होतो बालवाड्यांच्या भाड्यावर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला सांगायला. 60 वर्षानंतर जर बालवाड्या भाड्याच्या खोलीत असतील तर हा सरकारचा पराभव आहे. सरकार कुठलीही असू दे, तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही सगळं कल्याण करतो, हे त्या मुलांचं काय कल्याण आहे? हं? अरे तुमची बालवाडी, तिला एकच खोली, तिचं छप्पर कधी पडेल ते माहीत नाही, ते गळतं, तिथे धड लाईट नाही. आणि ते भाडं भरायला त्या बाईला आपल्या जे काही तुटपुंज मानधन मिळतं त्यातनं पैसे द्यावे लागतात. ही सरकारची नामुष्की नाही आहे का? सरकारला लाज वाटायला पाहिजे की माझ्या अंगणवाडी सेविकेला तिच्या मानधनातनं भाडं का भरावं लागावं? मग महिला बाल कल्याण खातं कोणाचं कल्याण करतं आहे? हां, आता शिक्षण खात्याकडे आलं ना ते, मग शिक्षण खात्याने विचार करावा. तुम्ही जेव्हा 25 आणि 30 किलोमीटरवर मुलांना बसेस देता, जा तिकडे दुसऱ्या तालुक्यात जा शिकायला, जणू काही तुझा तालुका सगळा ओस पडला आहे. हां, हे कोणाचं काम आहे? लोकांनी मागितलं होतं का? हां, पण तुम्हाला पैसे संपवायचे होते ना. म्हणजे ही जी निवडणूक ते निवडणूक ही दृष्टी आहे ना, ती ही आहे. पुढच्या निवडणुकीपुरता विचार करायचा. मुलं तुमच्या निवडणुकांना थांबणार नाहीत. मुलं गोवा सोडून चालली आहेत कारण त्यानं तुम्ही इथे काही व्यवस्थाच केली नाही त्यांच्या भवितव्याची. मी गोवा गोवा नसणार आहे म्हणतो ते या अर्थानं, जिथे गोव्यातले लोकच नाही आहेत त्याला तुम्ही गोवा कसं म्हणाल मग? हां, काय करायचं नक्की? जे करायचं आहे ते शिक्षणानेच ठरवावं लागेल.
आणि म्हणून शिक्षणातच काम करावं लागेल. तुम्ही टुरिझमवर आणि इन्फॉर्मेशन पब्लिसिटीवर शेकडो कोटी खर्च केलेत तरी गोवा राहणार नाही. तो फक्त शिक्षणाने राहणार आहे. आणि ही अक्कल जर तुमच्या पंचापासून मंत्र्यापर्यंत लोकांना आली नाही, हे राजकारण नाही मी बोलतोय ते, हे शासन आहे. राजकारण वेगळं, प्रशासन वेगळं. दुर्दैवाने ती सीमा आज पुसून टाकली आहे. म्हणजे आमचे शासक प्रशासक राजकारण्यांसारखे बोलतात. आमचे संचालक सुद्धा याच्या आधी राजकारण्यांसारखे बोलताना मी बघितले. म्हणजे तुम्ही एका डिपार्टमेंटचे मुख्य आहात आणि तुम्ही व्यासपीठावरून तुमच्याच लोकांना सांगता, म्हणजे शिक्षण संचालक सांगतात शिक्षक काम करत नाहीत. शिक्षक काम करत नाही याला जबाबदार कोण? मग तुम्ही कशाला बसलाय तिथे वरती? तुम्ही शिक्षण संचालक आहात ना, संचालन तुम्ही करायचं आहे ना, मग त्यांना काय दोष देताय? 3 बोटं तुमच्याकडे आहेत. हे जी परिस्थिती आहे ही बदलायची असेल तर लोकांनी जागं व्हावं लागेल, पालकांना जागं व्हावं लागेल. आपल्या हातात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायती, तिथे आग्रह धरावा लागेल. सुदैवाने तिथे जर महिलांचं आरक्षण असेल तर तुमच्या महिला संघटना आणि स्वयंसहाय्यक गट हे राजकारण्यांच्या गोठ्यात दावणीला बांधून नाही चालणार. त्यांनी आपल्या मुलांचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी आग्रह धरला पाहिजे की आम्हाला शिक्षण नीट झालेलं पाहिजे. कारण मुलं भविष्यात जगणार आहेत आणि आपण शिक्षण देतोय ते भूतकाळातलं देतोय, म्हणजे वर्तमान काळाचाही सत्यानाश आणि भविष्याचं वाटोळं. हे करायला सरकार कशाला पाहिजे? सरकारने आपण शिक्षण करतो हे कुठल्या तोंडाने सांगायचं? हे केल्यावर यातलं काही खोटं असेल तर सांगावं मला सरकारने, मी बोललोय त्याच्यातलं. विलिनीकरण या विषयावरनं सुरुवात केलेली, बरोबर. पण तुम्ही जसं म्हणालात ते फक्त हिमनगाचं एक टोक आहे अगदी. आणि त्याचा खालचा जो काही भाग आहे तो तुम्ही आता सर्व सखोलपणे आम्हाला सांगितलात. आणि एकंदर आपल्या शिक्षण व्यवस्थेची, संस्थांची काय स्थिती आहे त्यावर आपण भाष्य केलं. अनेक परखडपणे आपली मतं मांडलीत. मी आशा बाळगतो की सरकार कुठंतरी आपलं जे काही मत आहे ती ग्राह्य धरतील, त्याच्यावर काहीतरी विचार करतील आणि त्याप्रमाणे कुठंतरी पुढची वाटचाल करतील. नाहीतर तुम्ही जसं म्हणालात की भविष्यात गोवा उरणार नाही आणि सगळं जे काय आहे ते आपलं अस्तित्वच नष्ट होईल. कारण शिक्षण हा आपल्या अस्तित्वाचा गाभा असतो, तोच जर उरला नाही तर आपलं अस्तित्व देखील उरू शकत नाही. सर, तुम्ही वेळ दिलात, आमच्याशी बातचीत केलीत आणि ह्या विषयावर सखोलपणे प्रकाश टाकलात, त्याबद्दल आम्ही गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. तुम्हाला सांगतो म्हणजे हे मात्र मुद्दाम, कारण कोणाही पालकाचा किंवा संस्था चालकाचा किंवा शिक्षकाचा असा मुळीच गैरसमज होऊ नये की मी कोणाच्या तरी विरोधात बोलतोय. मी गोव्याच्या बाजूने बोलतोय, गोव्यातल्या शिक्षणाच्या बाजूने बोलतोय आणि तिथे जे कोणी आड येत आहेत त्यांच्या मात्र निश्चितपणे विरोधात बोलतोय. मला बाकी कोणाशी देणं घेणं नाही आहे, शिक्षणाशी देणं घेणं आहे म्हणून मी बोलतोय. तुम्ही या निमित्तानं बोलायची संधी दिलीत याबद्दल तुमचे गोवन वार्ता लाईव्हचेही आभार मानतो. धन्यवाद सर.